मदुराई हे तामिळनाडूमधील प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे। इथे फिरण्यासाठी तुम्ही बाईक, कार रेंटवर घेऊ शकता। तसं रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपवरून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारे बस आहेत, पण मी तुम्हाला प्रेफर करेन कार किंवा बाईक रेंटवर घ्या, फिरण्यासाठी इझी होईल। मदुराईमध्ये फेमस आहे मीनाक्षी अम्मन मंदिर। या मंदिरात देवी मीनाक्षी पार्वतीचे अवतार आणि भगवान सुंदरेश्वर शिवाचा अवतार आहे। या मंदिरात 1000 खांबाचा मंडप आहे, ज्यातील प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। दरवर्षी चैत्र महिन्यात इथे देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांचा दिव्य विवाह सोहळा होतो। या मंदिरात दर्शनाचा टाइम आहे सकाळी 5 ते 12:30 आणि दुपारी 4 ते 9:30 आहे। सकाळी लवकर गेलात तर गर्दी अगदी कमी असते, लवकर दर्शन होते। या मंदिरात मोबाईल, कॅमेरा, बॅग अलाउड नाही। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चप्पल ठेवण्याची सोय आहे। आता राहायचं कुठे? जर तुम्ही मंदिराजवळ राहण्यासाठी रूम बघत असाल तर हॉटेल वायएमसीला 1800 रूम मिळेल। तसं या मंदिरात सकाळी लवकर रेडी होऊन मंदिरात दर्शनासाठी या। तसं मीनाक्षी अम्मन मंदिरात महाप्रसाद सकाळी 7:30 ते 9 आणि संध्याकाळी 6:30 ते 8 पर्यंत असतो। इथे मिळणारा प्रसाद अगदी पारंपरिक दक्षिण भारतीय पद्धतीचा असतो। याशिवाय मंदिराजवळ जिगर थंडाई नक्की ट्राय करा। आता मदुराईमध्ये कुठे फिरायचं तर सर्वात पहिल्यांदा तिरुमलाई नायकर पॅलेस हे राजेशाही कारागिरीचे दर्शन आणि महल बघता येईल। हा पॅलेस एकदम मोठा आहे आणि बघण्यासारखा आहे। त्यानंतर गांधी म्युझियम, महात्मा गांधींचं स्मारक इथे पाहण्यासाठी मिळेल। हे सर्व फिरून झाल्यावर मदुराईमधील फेमस सारी शॉपिंग करायला विसरू नका। अशा प्रकारे वन डे मध्ये मदुराई तुम्ही फिरू शकता। मदुराईचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये।